सर्वांना जय विजय महाराष्ट्र. एक महत्त्वाची खुशखबर आहे की मी सातत्याने सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत मुद्द्यांबाबत बोलत असतो आणि सातत्याने 2 वर्ष गेली 32 वर्ष सेवेमध्ये कार्यकारी अभियंतापदी काम करताना 14 वर्ष कामगार नेतृत्वाचं काम 6 डिसेंबर 2012 रोजी वडिलांचे निधन झाल्यानंतर करतो आहे, प्रभावीपणे करतो आहे आणि त्या संदर्भात मी सातत्याने आयुक्तांच्या भेटीगाठी करत असतो. आज महत्त्वाचं म्हणजे 7वा वेतनाचा प्रश्न मार्गी लावला, त्याचा 3रा हप्ता पण दिला. म्हणजे पहिला हप्ता 24मध्ये 180 कोटी, दुसरा हप्ता 25मध्ये 180 कोटी, तिसरा हप्ता 26मध्ये 180 कोटी, असे 540 कोटी रुपये देयक आपण द्यायला लावले. आता दुसरी गोष्ट म्हणजे ऑगस्टमध्ये काढलेली जाहिरात 5000 पदांपैकी पहिला टप्पा 1773 पदांचा, याच्यामध्ये अर्ज आलेले आहेत. जवळजवळ 16-17 हजार अर्ज आलेले आहेत आणि या आलेल्या अर्जांचे 1800 रुपये महानगरपालिकेकडे जमा आहेत. परंतु आलेल्या निवडणुका, आलेल्या विविध राजकीय परिस्थितीनुसार सदर या तांत्रिकदृष्ट्या ह्या भरती थांबलेली आहे. तर तो एक विषय महत्त्वाचा आयुक्तांकडे आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या रिक्रुटमेंट, म्हणजे अतिरिक्त आयुक्त मागे बोलले आपल्याकडे स्टाफची कमतरता आहे, त्यामुळे आपण 10, 20, 30 देऊ शकलो नाही. त्यामुळे मी दिलेलं होळीपूर्व आत्मधनाच्या इशाऱ्याने हे सर्व प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे 1773 पदाची लवकरच परीक्षा होऊन सर्व नियुक्त होणार आहेत आणि 10, 20, 30 जो मंजूर ठराव आहे, ज्या 15 वर्ष अंमलबजावणी नव्हती झाली, त्याचं पण आता प्रशासनाने आस्थापना विभागामध्ये त्याचं काम चालू आहे, कॅल्क्युलेशन चालू आहे. मी स्वतः डोळ्याने परवाच्या दिवशी सुट्टी दिवशी आलो, बघितलं 7वा वेतनाचं वेतन लोकांच्या खात्यात आली नव्हती, माझ्यासुद्धा आली नव्हती, कारण खर्चाची अवस्था बिकट होती. त्यामुळे मी तात्काळ उपायुक्त मुख्यालयाला भेटलो, तात्काळ फोनाफोनी केली आणि लोकांच्या खात्यामध्ये पैसे वळते झाले महानगरपालिकेतून थेट. त्यामुळे हा एक आनंद आहे. कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा, ते पण आर्थिक ध्येय धोरणाचा, कामगारांच्या भरतीचा. आणि आत्ता 3रा मुद्दा म्हणजे कामगारांच्या घराचा, जो 15 वर्ष थकीत पडलेला आहे, त्याचं मी नुकतंच आत्ता महापौरांच्या इथे मला वाटतं नालेसफाई घनकचराची मिटिंग झाली आणि त्या मिटिंग अनुषंगिक बाहेर आले आयुक्त आणि उतरता मला पाहिलं थेट बोलले, मी उद्या नाही आहे, परवा मी तुमच्याशी मिटिंग करतो, असं आयुक्तांनी मला शब्द दिला. कारण आयुक्तांनी पाहिलं की हा जनसामान्यासाठी भांडणारा अभियंता आहे, जो सेवेत अभियंता होता, सेवाकाल प्रामाणिक केले आणि जनतेसाठी भांडले. त्यामुळे आयुक्त स्वतःहून मला पहिल्या वेळ दिली, शिंदेजी उद्या मी नाही आहे, परवा या की तुम्हाला मी माझी मिटिंग देतो, आपण चर्चा करूया. अशा प्रकारे आयुक्तांनी संपूर्ण अतिरिक्त आयुक्त, गटनेते पवन कदम, प्रभाग क्रमांक 22, माझ्या प्रभागात जिथे झोपडपट्टीच्या घरांचा सफाई कामगारांचा मुद्दा आहे, जो माझा प्रभाग आहे, पूर्वीचा 47 आणि आत्ताचा 22, अतिरिक्त आयुक्त 2 तात्काळ नगरसेवकांना बोलले, यांचा मुद्द्यावर बोला घ्या, नाही आपण मिटिंग करतोय. त्यामुळे मी नगरसेवकांवर माझा विश्वास नाही आहे, कारण की जर नगरसेवक त्या काळी होते, आताही आहेत, जे नगरसेवक त्या काळी होते आता आहेत, मग त्या काळी जेव्हा घरं तोडली, का तोडली हा प्रश्न कोणी नगरसेवकांनी विचारला का? महासुभेने नाही. म्हणजे इमारती धोकादायक नसताना अधिकाऱ्यांनी फसवणूक करून, कोणीतरी वरिष्ठ राजकीय नेत्यांनी, म्हणजे त्यावेळी माजी महापौर असतील नरेश म्हस्के यांनी दबाव आणून, जे एकनाथ शिंदेंना माहीत नाही, पालकमंत्र्यांना, नगरविकास मंत्री असून नरेश म्हस्के यांनी ते पाठपुरावा घरं तोडायला लावले. कारण की एक समेरन ग्रुपला ही खाटण रोडची जागा गिळंकृत करायची होती, परंतु आमच्या सफाई कामगारांनी आडमोठे धोरण ठेवल्यामुळे, कोणीतरी न्यायालयात गेल्यामुळे हे प्रकरण अजून रखडलेले आहे. परंतु हे प्रकरण कधी ना आज ना उद्या मार्गी लागायला पाहिजे. आमच्या सफाई कामगार जो मूळ ठिकाणी खाटण रोड, महात्मा फुले नगर वसाहत इतरत्र पसरलेला आहे, तर शासन GR काय म्हणतं? शासन GR असं म्हणतं, सफाई कामगार जिथे मुळापासून राहत आला तिथेच त्यांना घरं द्यायची, प्रस्थापित करायचे. त्यामुळे ही घरं एखाद्या विकासकाच्या घशात, ही जागा स्टेशनपासून जवळची आहे, जे 1967 मध्ये
जे 1967मध्ये दिवंगत नेते कामगार नेते चांगो शिंदे यांनी ही वसाहत बसवली, दादोजी कोंडदेवला जागा दिली. त्यामुळे मी जे काही काल तीव्र आंदोलनाची भाषा केली की दादोजी कोंडदेव झोपडपट्टी आंदोलन, दादोजी कोंडदेव झोपडपट्टी आंदोलनाच्या बातम्या माझ्या व्हायरल झाल्या. त्याची दखल आज आयुक्तांनी घेतली आणि आयुक्तांनी मला परवा टाईम दिलेला आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या घराचा मुद्दा निकाली निघेल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे घनकचरा व्यवस्थापन गेली 95 जी अबाधित चालू आहे, त्याच्यामुळे असंख्य हजार कोटीचा भ्रष्टाचार होतो. त्याचा टक्का आणि ठेका हे लोकप्रतिनिधींनाच जातो. आमदार खासदार त्याचा ठेका घेतात. विधान परिषदेचे प्रसाद लाडचा ठेका क्रिस्टल कंपनी ठाणे महानगरपालिकेमध्ये ठेकेदार आहे. मग तो आमदारकी रद्द करायला पाहिजे ना. खासदार नरेश म्हस्के ठेकेदार आहेत, मग त्यांची खासदारकी रद्द करायला पाहिजे ना. शासन संविधान आणि GR शासन अध्यादेश शासन संविधानानुसार कुठल्याही लोकप्रतिनिधीला कुठल्याही सामाजिक संस्था ठेकेदारचा लाभ घेता येत नाही आणि ठेकेदार बनू शकत नाही. कुठल्याही कंपनीचा तो प्रोप्रायटर राहू शकत नाही. हे लोकप्रतिनिधीचे संविधानिक घटनेनुसार नियम आहेत. त्यामुळे नरेश म्हस्के असतील, प्रसाद लाड असतील, यांच्या ज्या काही कंपन्या आहेत त्याचा तूर्त चौकशी करा. आणि जर ह्या कंपन्या जर खासदार नरेश म्हस्केची असेल, प्रसाद लाडची असेल, तर तात्काळ यांचं आमदारकी खासदारकी बाद करा, असं पत्र मी राष्ट्रपतीला देणार आहे. आणि दुसरी गोष्ट विधानसभा अध्यक्षांना पण देणार आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे, जे 5 कायदे नरेंद्र मोदींनी पारित केले त्याची पुण्यामध्ये अंमलबजावणी केली, आज ठाणे महानगरपालिकेने अंमलबजावणी केली. ह्या ते 5 मागण्या आहेत तूर्त प्रायोरिटी बेसिस. आयुक्त म्हणाले मी उद्या नाही आहे, परवा आले की मी तुमची भेट घेतो आणि मीटिंग घेतो. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय म्हणजे महाराष्ट्र. लवकर सफाई कामगाराचा मुद्दा महाराष्ट्राला लागणार. त्यामुळे संपूर्ण कामगार एकजुटीचा विजय असो. संपूर्ण कामगार आनंदी आहे, कारण रवींद्र शिंदे सगळ्यांना थकीत वेतन 7वा वेतन 10-20 मार्गी लावला हे रवींद्र शिंदेमुळे. आणि आलेल्या लोकल बॉडी म्हणजे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, गटनेते यांचं सहकार्य आणि तथाकथित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा सहभाग, यांनी आयुक्तांना दिलेले निर्देश सफाई कामगारांच्या बाबत जे मला त्यांनी आश्वासन दिलं की मी सफाई कामगारांच्या बरोबर आहे, त्याचं मी स्वागत करतो. त्यामुळे येणाऱ्या दुर्धर परिस्थिती महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन हे संपूर्ण मुद्दे लावून धरत आहेत, हे आपल्याला जनतेला माहिती हवं. एवढं सांगत धन्यवाद. जय म्हणजे महाराष्ट्र. धन्यवाद.